हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मी अर्चना, आर्ची स्क्रॅप्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी गार्डनमधली थोडीशी क्लिनिंगची सुरुवात केली. म्हटलं आता संक्रांत आली जवळ आणि झाडं ना असे हिवाळ्यामुळे असे वेगळेच झाले कुजमुजल्यासारखे. आणि त्याला खत पण खूप दिवस झालं टाकलंच नव्हतं मी, आणि मला खत कोणी आणून देतच नव्हतं. मी जुगाड लावला मग. गवऱ्या मागवले ओलसर, आणि त्यांनी आमच्या इकडे काम करायला एक माणूस असतो त्यांना बोलून घेतलं. आणि मधातच ते सोलारचे लाईट मी लावलेले होते, तर ते काही ठिकाणी सावली पडायची, तर ते पण काढून इकडं लावलं गार्डनमध्ये. असं त्यांनाही बोलवलं त्यांनी लाईटवाल्यांना. तर अशा पद्धतीत आज काही गवतं वगैरे उगलेलं ते काढून घेतलं, आणि जे गवऱ्या आहे त्याचा चुरा केला त्यांनी, आणि माती आणि असं दोन्ही समप्रमाणात मिक्स करून प्रत्येक झाडांना आळा करून असं टाकलं. आणि हे गोकर्णाचं झाड जे आहे, तर हे संध्याकाळी फुलं यायचे याला. मग संध्याकाळी आपण फुलं काही तोडत नाही, तर मग ते त्याला नाही का असे शेंगा येऊ लागले, तर मग म्हटलं ते तोडूनच टाका, नकोच म्हटलं ते. आणि खूपच एका जागेवर दाट झाडं वाढले होते ते. तर मग मधुमालतीचं तिथंच आहे, कृष्णकमळाची वेल पण तिथंच, आणि हे पण तिथंच, वेल सगळे एकत्र झाले होते. म्हणून ते काढून टाकलं, आणि अशा पद्धतीत सगळं गार्डन स्वच्छ झालं माझं. छान वाटायला लागलं आता. आणि मग संध्याकाळी 5-5:30 झाले. मग कामं सगळे आवरले आणि बोर पण होऊ लागलं. मग म्हटलं माझ्या मोठ्या जावेकडे बसून यावं थोडं. मग संध्याकाळच्या वेळेला तिकडे गेले बसायला. तिथं गेलं तर आमच्या जाऊबाई काही येऊ दे ना, आता जेवण करूनच जा म्हणे. तर चुलीवर स्वयंपाक करायला खूप आवडतं माझ्या जावेला. मग इतर व्हिडिओ काही काढले नाही. संध्याकाळी तिकडे गेलो, आणि आमच्या जाऊबाई अशा चुलीवर भाकरी करताना माझ्या मुलांनी व्हिडिओ काढला त्यांचा. आणि मग असा आमचा दिवस गेला. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.